नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत तालुक्यातील मानिवली येथे राहणारा 15 वर्षीय रोहित गवळी हा अल्सरच्या त्रासाने त्रस्त झाला होता। रोहितवर कर्जत कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात येत असतानाच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रोहितचा मृत्यू झाल्याचा आरोप रोहितच्या कुटुंबियांचा असून संतप्त जमावानं रायगड हॉस्पिटलची तोडफोड केली आहे। या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची करण्यात आली आहे। रोहित गवळी काही दिवसांपासून पोटात दुखत असल्याने त्रस्त होता। 10वीचे शिक्षण घेत असलेल्या रोहितची 1 मार्च पासून 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती। परीक्षेपूर्वी त्याला कुटुंबियांनी मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी रायगड हॉस्पिटलमध्ये नेलं होतं। रोहितला अल्सरचं निदान झाल्याने त्याला डॉक्टरांनी साधारण दुपारचे 3 वाजण्याच्या सुमारास शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं। यातच शस्त्रक्रिया दरम्यान त्याचा मृत्यू झाला। रोहित हा शस्त्रक्रियेसाठी स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये चालत गेला होता। शस्त्रक्रियेपूर्वी रोहितचा बीपी आणि पल्स रेट नॉर्मल असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे अचानक तो मृत्युमुखी पडल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रोहितचा मृत्यू झाल्याचा आरोप रोहितच्या कुटुंबियांनी केलाय। रोहितच्या मृत्यूची वार्ता समजताच रायगड हॉस्पिटलच्या आवारात त्याचे नातेवाईक आणि गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। संतप्त जमावाकडून रायगड हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली। या संदर्भात रोहितचा भाऊ ललित गवळी यानं नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। रोहितचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जे रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आलाय। या घटनेचा तपास कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई NR मंडलिक करत आहेत। गवळी याला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी घेऊन गेलो होतो। ॲडमिट केल्यानंतर त्याच्या पूर्ण टेस्ट नॉर्मल होत्या। टेस्ट नॉर्मल झाल्यानंतर डॉक्टरांनी माझ्याकडे डिपॉझिट म्हणून पैसे भरायला मागितले। पैसे भरल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये जाईपर्यंत माझा मुलगा स्वतः पायाने चालत होता। ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर काय झालं, डॉक्टरांनी काय केलं हे आम्हाला माहिती नाही, पण माझाही आरोप आहे का डॉक्टरांनीच त्याचा मृत घोषित केला। आम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागेल असं सांगितलं नाही। त्याही तयारी केली ऑपरेशनची। आमच्याकडे पैशाची मागणी केली, पैसे भरले 20,000, मग त्याही तयारी केली ना ऑपरेशन झालं। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।